आम्हाला काय गॅरंटी कोणाची नकोच आहे. काय गॅरंटीचं फक्त लेडीज वोटिंग करतात, दुसरं कोण करत नाही. कोणतं सरकार तुमचं चांगलं सगळे गोष्टी सुविधा पुरवेल असं वाटतं? चांगलं आहे, कुणी बी काय बी करू शकत अजूनपर्यंत. 160 170 रुपये किलो क्रूड ऑइल झाले. काय करणार आणि काय राबवणार आम्ही? आपल्याच मतदारांना ते निवडून येतात, मग आपण काय त्यांच्याकडून बरोबर आहे. आम्हाला वरीवर पोटावर पाय ठेवले तर मग काय करणार आम्ही? राबवणार मी बस फ्री केला तुम्ही, आम्ही काय करणार? असेल बी आमच्या हातातलं माहोल काढू केला मग काय फायदा आहे? तुम्हाला देऊन मतदान करून काय फायदा आहे? आम्हाला मतदान करून काय फायदा आहे? भाजपमधून येणाऱ्या उमेदवाराचं नाव काय माहिती आहे? नाही माहिती. आणि मतदार किती तारखेला आहे ते पण नाही माहिती. नमस्कार मंडळी, मी दीपाली गायकवाड राईट क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करते. जनतेच्या मन की बात या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकीबद्दल इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं किती प्रोत्साहन आहे या लोकसभा निवडणुकीसाठी. तर चला तर मग आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊयात की बेळगावच्या जनतेला कोणाच्या दिशेने कौल पडणार आहे, मृणाल हेबाळकर की जगदीश शेट्टर यांच्याकडून. तर जाणून घेऊयात. काय वाटतंय सर तुम्हाला, कोण येणार या लोकसभेत? आम्ही तर बीजेपीच येणार आहे. जगदीश शेट्टर बीजेपी मोदी सरकारचे येणार. काय त्यांनी एवढा बदल केले? काय बदल नाही, आपल्या देशासाठी करायचं त्यांनी, आपल्यासाठी नाही. आम्हाला काय गॅरंटी कोणाची नकोच आहे. काय उपयोग गॅरंटीचं? फक्त लेडीज वोटिंग करतात, दुसरं कोण करत नाहीत. फक्त त्यांनी लेडीजच पाहिजे आहे काँग्रेस सरकारला. आम्हाला काय नाही, आम्हाला सगळ्यांना पाहिजे. आम्हाला तर तुम्हाला काय वाटतं सर? बीजेपी सरकार काय असं अजून त्यांनी चांगलं करावं असं वाटतं? कोणा सर्व शिक्षण फ्री आणि मेडिकल सुविधा द्यायला पाहिजे. हे फार मोठं समस्या आहे गावामध्ये. गॅरंटी बस फ्रीपेक्षा मोदी ह्याचे दिले बरं, आपला मेडिकल सर्टिफिकेट दिलं, हॉस्पिटलसाठी दिले बरं गरिबांना. हे बस पास फ्री, काय उपयोग का त्याचा? काँग्रेस जिंकेल की भाजप जिंकेल काय वाटतं? काँग्रेस. लोकशाहीचं मतदानाचं तारीख ठरली आहे, तर कोण येणार निवडून काय वाटतं तुम्हाला? कोण येणार तर मग आज काय? काँग्रेस की भाजप काय वाटतंय? काँग्रेस. आता लोकांकडे मागून भीक मागितल्या की मागून एवढं घर बांधलोय आत्ता आणि म्हातारी. कोणतं सरकार तुमचं चांगलं सगळे गोष्टी सुविधा पुरवेल असं वाटतंय? भाजप की सरकार? चांगलं नाही, कुणी बी काय बी करू शकत अजूनपर्यंत. कुणी आता हे पंचायतीत हात नाही, त्यांनी एवढं बी दुसणार. एवढे दिवस झाले, एवढी म्हातारी झालो मी. एवढं काय नाही माहिती नाही आम्हाला. काय एवढं रेशन आणून खातो बघ. कोण येईल एवढंच सांगा, काँग्रेस की भाजप काय वाटतं? मला भाजप काँग्रेसची संबंध. मला कुठे झालं तरी मला राबायला पाहिजे. 160 170 रुपये किलो क्रूड ऑइल झाले. काय करणार आणि काय राबवणार आम्ही? आपल्याच मतदारांना ते निवडून येतात, मग आपण काय त्यांच्याकडून हक्क? बरोबर आहे. आम्हाला वरीवर पोटावर पाय ठेवले तर मग काय करणार आम्ही? राबवणार मी बस फ्री केला तुम्ही, आम्ही काय करणार? असेल बी आमच्या हातातलं माहोल काढू केला मग काय फायदा आहे? तुम्हाला देऊन मतदान करून काय फायदा आहे? आम्हाला मतदान करून काय फायदा आहे? नमस्कार काका, काय वाटतं या लोकसभेमध्ये कोण जिंकून येईल, काँग्रेस येईल की भाजप येईल? बीजेपीच यायला पाहिजे, नाहीतर आम्ही का नाही शेण खायची पर्याय मेन म्हटलं तर. हा हे सगळं फ्री पास केले. फ्री पास करून काय मिळणार आम्हाला सांगा बघूया. काय एक सीट येईना आमचं, फक्त 2 ट्रिपा आलेत मेन म्हटलं तर. काय करायचं सांगा? सरकार कुठलं पण येऊन दे, तर काय धंदे वाढवायला पाहिजे. यांनी धंदे सगळे कमी करायलेत. काय फायदा काय? मग सरकार कुठलं पण येऊन दे, खरं धंदे आमचे वाढायला पाहिजे. मोदी बाहेरूनच धंदे आणायला आहे आणि आहेत ते धंदे बंद करायलेत. म्हणजे काय सिद्धरामाला मला हेच सांगायचं आहे की आहे ते धंदे बंद करून येऊ. बाकीच्यांना बेरोजगार करणार आहे का काय? बीजेपी आल्यावर तुमचे धंदे वाढतील असं तुम्हाला वाटतं? असं वाटतं आम्हाला. अजूनपर्यंत तर काय त्यांनी असं हे केले नाही. तर त्याच्या पुढे बघूया, त्यांनी पण तसंच केलं तर मग काय करणार? मग एक दिवस सरकारने इंडिया सगळं इकून का नाही इटलीला जाऊन बसतात त्यांनी, आम्ही इथं बसायचं. मग आम्ही गुलाम होऊन बसायचं इथं. अशी परिस्थिती आहे आता सध्याला. तुमच्या बीजेपीकडून अपेक्षा आहेत की ते काहीतरी चांगले दिवस दाखवतील नक्कीच? हां, दाखवतील असं अपेक्षा. तर आता मागं तर होते, आता पुढे बघूया. त्यांनी पण पुढे आणि असंच केलं तर मग काय करणार? मग आमचं सरकार कुठलं पण येऊन दे, खरं धंदे वाढवायचं, धंदे बंद करायचे नाहीत. आता मोदी सरकार बाहेरून धंदे आणायला की नाही ते त्यांनी विचार करायचं. आम्ही सांगायच्या अगोदर त्यांनी आम्ही सांगायला त्यांना हे नाही, त्यांना अधिकार आहे म्हणजे पाहिजे ते करायचं नाही मेन म्हटलं तर. नमस्कार आजी, आता मतदान येतं आहे 7 तारखेला, तर काय वाटतं कोण येईल जिंकून, काँग्रेस येईल की भाजप येईल काय वाटतं? काँग्रेस. काँग्रेस का बरं असं? चांगलं होईल की. काय केलंय त्यांनी चांगलं की ते निवडून येतील असं वाटतं? कसं आम्हाला माहिती नाही काय सांग म्हणतो की आम्ही, आम्हाला कुठलं माहिती. आम्ही मग काय त्यांनी सुविधा केल्या पाहिजे काँग्रेसने?
काहीतरी करूच पाहिजे की लोकांना पटायचं काहीतरी चांगलं करूच पाहिजे तर चांगलं येईल तर कसं येणार. काका काय वाटतं यावेळी कोण जिंकून येईल, काँग्रेस की भाजप? हां आता काय मोदी सरकार कुठलं आहे बघूया की काय. कोण येईल म्हणताय? मोदीची बाजू येईल असं वाटतं मला. का बरं? काय बऱ्याच सुविधा चालल्यात बी तेवढेच काढून बिगुल्यात. म्हणजे भाजप प्रगतीच्या पथावर आहे असं वाटतं तुम्हाला? हो. तर आता आपण पाहिलंच आहे की बेळगाव मतदारसंघामध्ये किती अटीतटीचा सामना सुरू आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर मी कॅमेरामॅन वीरेंद्र सोबत दीपाली गायकवाड राईट क्लिक मराठीमध्ये निरोप घेते आणि जाता जाता एकच विनंती करते, ज्यांनी अजून या राईट क्लिक मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.